आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पुरंदरची भूमी, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी, शिवशाहीचे निष्ठावान शूर सरदार गोदाजीराव जगताप, सुभेदार पिलाजीराव जाधवराव, सरदार कावजी इंगळे वाळूंज, सरदार सूर्यराव काकडे पांगारे, सरदार मल्हारराव निगडे कुळुंचे, सरदार जगदाळे भिवडी, सरदार सरनाई चांबळी, पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट, सरदार आबासाहेब पुरंदरे, सरदार पानसे सोनोरी, सरदार सखारामपंत भगवंत बोके आणि सरदार बाळोजी सुभानजी सुखी. पानिपतहून पार्वतीबाईंना सुखरूप आणणारा जानू गुंदाडे, स्वामी भक्त चाफाजी टिळेकर, स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा नरवीर उमाजी नाईक या पुरंदरच्या ज्ञात आणि अज्ञात वीरपुरुषांना अभिवादन करून मराठी वाङ्मयात ज्यांनी मोलाची भर घातली असे प्रसिद्ध गोपाळीकार उठी उठी गोपाळा बघा अरुणोदय झाला किंवा चलग सखे पंढरीला यासारख्या अजरामर गोपाळी लिहिणारे शाहीर कोनाजी आणि शाहीर बाळा, शाहीर सगन भाऊ आणि पत्रकारितेत ज्यांनी उमटवलेला ठसा अजरामर झाला असे शेतकऱ्यांचा असूड महात्मा ज्योतिराव फुले आणि दैनिक मराठाचे संपादक आचार्य प्रल्हाद केशव पात्रे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या सभेची सुरुवात करीत आहोत. या ठिकाणी आजच्या यूट्यूब चॅनलचं उद्घाटन करण्यासाठी प्राध्यापक श्रीपालजी सबनीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेबजी पवार यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती. रावसाहेबांना पवार आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवतील. पुलवामा, जम्मू आणि काश्मीर येथे अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना 2 मिनिटं उभं राहून आपण श्रद्धांजली अर्पण करूया. सावधान. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपालजी सबनीस, कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आमंत्रित करतो. संजयजी जगताप, अध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. माननीय बाबाराजे जाधवराव, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शेतकरी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सागर कुमकर, दिलीपबाबा यादव, गिरीश जगताप, सचिन लंबाते, विष्णुदादा भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या शुभास्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक असे आभार. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेबजी पवार, श्री संजय जगताप, अध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांचं स्वागत करू. महाराष्ट्र राज्याच्या शेतकरी विभागात शेतकरी सेनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाबाराजे जाधवराव यांचा स्वागत आणि सत्कार करीत आहेत. त्याचबरोबर सागर कुमकर या ठिकाणी आलेले आहेत, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते, त्यांचं देखील स्वागत सगळ्यांनी करावं. माननीय दिलीपबाबा यादव, अध्यक्ष पुरंदर तालुका शिवसेना, यांचं स्वागत देखील सर करत आहे. त्याचबरोबर सचिन लंबाते, अध्यक्ष पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टी,
श्री मोहन साहेब, अध्यक्ष काँग्रेस पार्टी पुरंदर तालुका, यांचं स्वागत देखील प्रदीप जगताप सर करीत आहे. गिरीश जगताप, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा नियोजन समिती पुणे जिल्ह्याचे सदस्य गिरीश जगताप यांचं देखील स्वागत प्राध्यापक प्रदीप जगताप करीत आहे. विष्णुदादा भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, यांचं देखील या प्रसंगी हार्दिक स्वागत. रंगे, जिल्हा परिषद सदस्य पुणे जिल्हा परिषद, यांचं देखील स्वागत प्राध्यापक प्रदीप जगताप यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं आणि आपल्या सर्व पुरंदर तालुक्यातील सर्वच मान्यवर जे उपस्थित आहेत, या वैष्णवी इकडे बघ समोर. अतिशय सुंदर असं गणेश आणि शिवस्तुती सादर केली. त्यांच्या मार्गदर्शिका आणि नृत्य दिग्दर्शन ज्यांनी केलं सौभाग्यवती धनश्री लोमटे यांचं देखील या ठिकाणी स्वागत. हा पहिला वैगा यूट्यूब चॅनल पुरंदर तालुक्यामध्ये आज सुरू करीत आहोत. याचे संपादक आहेत ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक प्रदीप जगताप. गेल्या 30 वर्षांचा पत्रकारितेमधील प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. साप्ताहिक संगमेश्वर, दैनिक पुढारी, दैनिक लोकमत, दैनिक संध्या या वृत्तपत्राचे ते संपादक सुद्धा होते. काळाच्या ओघानुसार प्रिंट मीडियाच्या ऐवजी लोकांचा आणि जनतेचा कल हा इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाकडे वाढलेला त्यांच्या लक्षात आलं आणि त्यातून या विधानसभा आणि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच पुरंदरचा रणसंग्राम या कार्यक्रमाचा पहिला भाग या ठिकाणी सादर करताना आज या यूट्यूब चॅनलचं उद्घाटन संपन्न होत आहे. यामागची संकल्पना सरांनी विशद करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुरंदरमधील इत्थंभूत बातम्या देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी पुरंदर न्यूज हे चॅनल सुरू करताना मला विशेष आनंद होत आहे. पुरंदर तालुक्यामध्ये गेली 30-35 वर्षे पत्रकारितेमध्ये मी काम करतोय. साप्ताहिक संगमेश्वर असेल, दैनिक प्रभात, दैनिक लोकमत, दैनिक पुढारी या माध्यमातून या तालुक्यामध्ये ज्या काही घडामोडी होत्या त्याचं वृत्तांकन करणे, संध्यामध्ये साप्ताहिक संगमेश्वरमध्ये संपादकीय लिहिणे आणि प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून, सामाजिक चळवळीच्या माध्यमातून, संघर्षामधून जी काही माणसे या तालुक्यामध्ये निर्माण झाली त्या सर्वांचा मागोवा मी आजपर्यंत घेतलेला आहे. पुरंदरची भूमी ही संतांची आहे, ऐतिहासिक भूमी आहे आणि विशेषतः पुरंदरने सातत्यानं देशाला, राज्याला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला हा इतिहास आहे. राजकारणामध्ये सुद्धा असा इतिहास आहे, देशाचा निकाल एका बाजूला आणि पुरंदरचा निकाल एका बाजूला. पुरंदरमध्ये कुठलीही लाट चालत नाही. पुरंदरचा स्वतःचा एक मतदार, स्वतःचा एक ठाम विचार असणारी माणसं. राज्याच्या, देशाच्या वाऱ्याबरोबर पुरंदर कधीच वाहत गेलं नाही हा इतिहास आहे. अनेक लाटा या पुरंदरने पचवलेल्या आहेत. सामाजिक चळवळीमध्ये देखील फुले असतील, किंवा संभाजी महाराजांचा जन्म असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई असतील, या भूमीने एक वेगळ्या प्रकारचा इतिहास लिहिलेला आहे. आचार्यांनी पत्रकारितेमध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. अशी ही पुरंदरची भूमी आहे. अष्टबोली व्यक्तिमत्व म्हणून आचार्यांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा एक स्वतंत्र ठसा उमटवले पाहायला मिळतो. राजकारणामध्ये असेल, समाजामध्ये असेल, बऱ्याच वेळेस परखड बोलणं, स्पष्ट बोलणं रुचत नाही. परंतु पत्रकारांनी, साहित्यिकांनी, लेखकांनी स्पष्ट बोललं पाहिजे, स्पष्ट लिहिलं पाहिजे. सत्याच्या पुढं बाकी काही नाही हे स्पष्टपणे खडे बोल सुनावले पाहिजे. दुर्गा भागवत असतील, आमचे सबनीस साहेब असतील,
साहित्यिकांनी प्रत्येक वेळेस आपला स्वतंत्र बाणा स्वतःच्या लेखणीतून भाषणातून दाखवून दिलेला आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एक नवीन दिशा तरुणांना मिळालेली आहे. त्याचा चांगला उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही YouTube चॅनल पुरंदर न्यूज या नावाने चालू केलेलं आहे. मला सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप महिन्यापूर्वी त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, सर तुम्ही गप्प बसू नका, पुरंदरच्या सर्व नेत्यांना ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांना जनतेसमोर आणा, जनतेचा आणि त्यांचा सुसंवाद साधा. बऱ्याच वेळेस गॅप पडलेला असतो पदाचा, सत्तेचा आणि जनतेचा. जर गॅप पडला तर मोठा अंतर निर्माण होतं. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मग त्या दृष्टिकोनातून मी हा रणसंग्रामचा कार्यक्रम ठेवला. साहित्य क्षेत्रातील सबनील साहेब म्हणजे त्या महाराष्ट्राला परिचित आहेत. कुणाच्याही पुढे न नमणारी त्यांची लेखणी आणि वक्तृत्व हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. अशा व्यक्तीच्या हस्ते या ठिकाणी या YouTube चॅनलचं उद्घाटन होत आहे, याबद्दल मला विशेष आनंद होतो. या ठिकाणी सगळी दिग्गज मंडळी आहेत. मंत्री महोदयांनी सांगितलं की मी साताऱ्याला पालकमंत्र्यांनी या नात्याने मीटिंग लावलेली आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व बहुतेक मंडळी याच्यात अजित पवार आले चांगलेला गोपगावला बसले. याचा अर्थ आपलं YouTube चॅनल वेळेवर चालू झालेलं आहे. कारण लवकरच आचारसंहिता लागण्याची भीती जास्ती या पुढऱ्यांना आहे. आपली कामं, आपल्या रस्त्याचं भूमिपूजन राहते का काय, आपलं बालवाडीमध्ये शाळेमध्ये सायकल वाटप राहते का काय, लोकांच्या पुढे काय कार्यक्रम आपण नेणार. 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष आपण सत्तेत आहोत. एक दिवसाच्या कार्यक्रमाला खरं तर भीती वाटायचं काहीच कारण नाही. परंतु असो, नेते मंडळी राजकारण करत असतात, समाजासाठी काम करत असतात, त्यांचाही वेळ फार महत्वाचा असतो. त्यातूनही काहीतरी नवीन निर्मिती होती असते. आपण सकारात्मक दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी घेऊ आणि इथून पुढे वाटचाल करू. या ठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी सुदैवाने उपस्थित आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नाही. रेल्वे बोर्डाचे सदस्य महेश जगताप इथं आहेत, त्यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर बसावं. निलेश जगताप आहेत, माझे उपसभापती आहेत, त्यांनाही मी विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर येऊन बसावं. कलाताई सुद्धा आहेत, कारण महिला प्रतिनिधी म्हणून कलाताई व्यासपीठावर येऊन बसावं. कलाताई यावरती चर्चेत सहभाग घ्यावा लागेल. आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. आता इथं जे समोर ऑडियन्स आलेला आहे तो अत्यंत क्रीम अशा प्रकारचा आहे. तो साहित्य असेल, व्यापार क्षेत्र असेल, राजकारण असेल, यामध्ये ही सगळी जाणकार मंडळी आहे. परिवर्तनामध्ये पुढाकार घेणारी मंडळी आहे. त्यामुळं जरी संख्या आपल्या या ठिकाणी कमी असली तरी ही महत्वाची माणसं या ठिकाणी उपलब्ध आहेत. आजच्या या कार्यक्रमात मी सबनील साहेबांना मुद्दामून सांगतो की तालुक्यातील सर्व प्रमुख माणसं वैचारिक दृष्टिकोनातून जे राजकारण करतात, समाजकारण करतात, ही माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या साक्षीने आपण या ठिकाणी YouTube चॅनलचं उद्घाटन करावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित दाखवली. मी आपला अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. प्राध्यापक श्रीपालजी सबनीस सर आणि रावसाहेब अण्णा पवार, मी आपल्या दोघांना विनंती करतो की या ठिकाणी YouTube चॅनलचं जे होर्डिंग आहे त्याचं अनावरण आपण करावं. प्रदीप जगताप सर, आपणही त्या ठिकाणी उभं राहावं. मी पण त्या ठिकाणी येणार आहे कारण माझा एकही फोटो आलेला नाही आत्तापर्यंत. गणपती बाप्पा. काय केलं?
सर सर ओके. पुरंदर न्यूज या यूट्यूब चॅनलचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचं उद्घाटन केलेलं आहे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक श्रीपालजी सबनीस सर यांनी.